ये जो स्वराज्य आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नज़र भी उठाकर देखे तो हम उसका पूरी तरह से मुकाबला कर सकें। मैं आपसे कहूँगा कि 2 नारे आज लगें। 2 नारा अगर आप लगाएं तो वही असली नारा है आज देश की ज़रूरत के मुताबिक। एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का, और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है। तो मैं आपसे ये 3 नारे आपके सामने कहता हूँ। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। 1960चं दशक भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली। गुलामगिरीत पडलेला, रांजलेला गांजलेला शेतकरी चातकासारखी डोळ्यात प्राण आणून सुख समृद्धीची वाट पाहत होता आणि आजही पाहत आहे। पण स्वप्न पूर्ण झाली? सुख समृद्धी आली? आपली एक मराठीमध्ये पूर्वीपासूनची फार छान म्हण आहे की एखादं घर छान आहे। एक दुसरी सांस्कृतिक कल्पना, उदाहरणार्थ मी माझी मुलगी कोणत्या घरात देईल तर उत्तम शेती, ती जर नसेल तर मध्यम व्यापार, आणि कुठेतरी दुसरीकडे नोकरी करतोय मग ती अधम, म्हणजे कमी आहे। कशाचा पाऊस आहे काय ना, शेतामध्ये काय परवडत नाही। शेती बंद केली, कांदा आलं तर कांद्याला बाजार नाही, डाळिंब आले तर डाळिंबाला तेल झालाय, काय परवडत नाही। त्यापेक्षा ही आपली टपरी बरी, दुकान 1 नंबर चालतं नाही का। 2 रुपयात अंड 5 रुपयाला चालू आहे सध्या। शेतीमधनं हा इन्कम बरा आहे। मराठी माणसाने आता शेती बंद केली पाहिजे, बिझनेस चालू केला पाहिजे। कांदे केल्यात, बाजरी केली, भुईमूग केलाय, लाईट ठिकाणा त्याला काय करायचं। दुष्काळ पडलाय, गुरांना खायला नाही। दुष्काळी पाऊस पडत असल्यामुळं सध्या शेती बंद केलेली आहे आणि 2-3 वर्षापासून हा धंदा चालू केलेला आहे। शेती करण्यात तर राहिलंच नाही, बाजारभाव नाही, काय नाही। शेती सोडून दिली बा, शेतीला पाणी नाही, पिकं केली तर बाजारभाव मिळत नाही, खतं मिळत नाही, खताला कुठे जावं, कोणी शेतकऱ्याकडे लक्ष देत नाहीत। शेतकऱ्याचं फार हाल आहेत। काही जण वळत आहेत शेतीकडे, तिथे आपल्याला दिसून येईल की त्यांना शेतीचं पोटेन्शियल लक्षात आलं आहे। त्यानंतर असं दिसेल की ते शिकलेले आहेत, ते उच्च विद्याविभूषित, त्यांना शेतीचं तंत्रज्ञान किंवा ते मग कॅश क्रॉप किंवा असं शेतीतले काही नवे प्रयोग आहेत, हॉर्टीचे वेगवेगळे, हॉर्टिकल्चर, याला फार मोठा वाव आहे, त्याला निर्यातीचा वाव आहे। मग तो डॉलरमध्ये कमवू शकतो, त्यावर कर नाही आहे, तर याचा ज्याचा अभ्यास असतो असा वर्ग म्हणतो, असा तो वळताना दिसतो। तर आपण भारत आणि महाराष्ट्र आणि त्याच्यात जे शेतकऱ्याचं पाहतो हे ट्रान्झिशन चालू आहे आत्ता। पण मला हे म्हणायला दुःखच आहे की ते ट्रान्झिशन नीट नाही चालू। हा एक कमालीचा जीव हलवून टाकणाराच प्रश्न आहे। नमस्कार. नमस्ते। हे बी पाहिजेत आपल्याला। हे कुठलं आहे वाटाणा? कुठल्या कंपनीचं आहे? वाटाणा निर्मल। निर्मलचं आहे का? काय वाटाणा पाऊस येतोय ना येतोय? मग काय चाललंय आता सध्या? काय निवांत येतंय, बस बघायचं पेरणी पाळणी काय चाललंय, केलं पाहिजे ना। तिथे आपल्याला कुठलं बी घ्यायचं? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. ही घ्यायचं? ही नको, हीच घ्यायचं। ही किती दिवसाची व्हरायटी आहे, काय आहे? 3 महिन्याची। 3 महिन्याची का? 2 महिन्यात चालू होतं। काय प्राईज याची? 200 रुपये। 200 आहे का? बरं चालेल, करा बरं पॅकिंग याचं। मी IAS व्हायच्या आधी महाराष्ट्रातल्या शेतकरी चळवळीत होतो, शरद जोशींच्या नेतृत्वाखालची।
आम्ही हा शब्द वापरतो मी त्यावेळी, की आम्ही अशी मागणी मांडलेली आहे, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव. त्याच्यात काही बदल झाले पण अजूनही ते पुरेसे समाधानकारक नाही. एकतर शेतीवर अजूनही खूप नियंत्रणात आहेत आणि ती शेतकऱ्याला तोट्याची आहेत. आणायची असली नियंत्रणं सरकारला तर शेतकऱ्याच्या मालाला भाव तरी द्या. तो जर द्यायचा नसेल तर मग नियंत्रण उठवा आणि खुल्या बाजारात शेतकऱ्याला जो करायचा तो. तर मला खात्री आहे की भारतीय शेतकरी जगामध्ये स्पर्धा करू शकतो. आम्ही त्या स्थितीचं वर्णन केलं होतं आणि कमी अधिक प्रमाणात अजूनही तीच आहे. ती म्हणजे शेतकऱ्याची स्थिती आई खाऊ घालीनं आणि बाप भीक मागू दे नाही होती. परंतु ही वस्तू बनवणाऱ्याचे दर पडले तर तो नक्की फासावर लटकतो. एवढं दुर्दैव आहे, पण या गोष्टीकडे कोण बघायला तयार नाही. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला दिलासा देण्याकरता आज राज्य सरकारने एक दीर्घ मुदतीचं आणि एक छोट्या मुदतीचं पॅकेज घोषित केलं. इथल्या काही लोकांना असं वाटलं होतं हे शेतकरी येणार म्हणजे उन्हात टपून हरवाच बोलणारे असं काहीतरी असणार. अरे बैलाच्या शेणामध्ये बसायला तुम्ही जरी माझ्या शेतकऱ्यांना बसवलेलं असलं तर या ठिकाणी येऊन बसलेला हा शेतकरी काही लाचार नाही. 1400 जागा निर्यात बंदी उठवायसाठी रस्ता रोको केला मुख्यमंत्र्यांनी. कांद्याची निर्यात बंदी उठली म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी कांदा 900 रुपये झालं. मी रामदास विठ्ठल जगताप बेलसर. आम्ही पहिल्या आमच्या वडिलांची शेती आहे, तर आम्ही शाळा सोडून आम्ही शेतीमध्ये शिरलो की बाबा शेती थोडीशी मोठी करावी म्हणून आम्ही वडिलांची शेती मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली. त्यामध्ये आमचा जम चांगला बसला. त्याच्यानंतर आम्ही थोड्या आधुनिक पद्धतीने शेती करून आम्ही परत जमिनी वाढवायला सुरुवात केली. त्यामुळे किती जरी मेहनत घेतली, बाग आता जायच्या पोझिशनला आली, म्हणजे ही साईज झाली किंवा याच्यापेक्षा मोठं फळ झालं, 300-350 ग्रॅमचं फळ असेल तरी त्यात जर ते स्पॉटिंग झालं तर आमचा असा प्रॉब्लेम येतो, ते माल द्यायचा कसा, आणि तो माल जातोय 20 ते 15 रुपये किलो. दरामध्ये फरक आहे, तो दरामधला फरक आपल्याला काढायचा जर म्हणलं ना तर काय झालं, सेंद्रिय शेती म्हणतात. तर सेंद्रिय शेती परवडू शकत नाही, कारण आपल्या भारतात सेंद्रिय शेतीला किंमत नाही. आपल्या भारतात काय होतं, फक्त क्वालिटी नको आहे त्यांना फक्त माल पाहिजे, क्वालिटी नको आहे. परदेशी झाला क्वालिटी पाहिजे, आणि परदेशी क्वालिटीचा आपला माल परदेशीचा असतोपर्यंत आपले मधले जे दलाल वगैरे ते काय आपल्या वाट्याला येऊन देत नाहीत. पण आजपर्यंत असं झालंच नाही. किती सत्ता आल्या किती गेल्या तर काही फरक नाही. शेतकऱ्यांची जी लुटालूट चालली ना ती दलाली पद्धतीने चालली. बघा इकडे बघा साहेब, ते असे हाताखालून इथंच रेट ठरवतात आणि आम्हाला सांगणार की तुमचा दर 80 रुपयांनी नाही, तुमचा 40 रुपयांनी दर ठरला, आणि आतमध्ये ते दोन व्यापारी ठरवणार 80 रुपयांनी. वरच्यावर 40 रुपये हे खाणार, प्लस आम्हाला जो दर देणार आहे 40 रुपये, त्याच्यातनं अजून ते काय करणार 10% त्यांच्या आडत वगैरे कट करणार. सगळा खर्च शेतकऱ्यांच्या जीवावरती. आम्ही तरकारी करता बाहेरचं मार्केट शोधलं. बाहेरचं मार्केट शोधताना कंपन्यांना वगैरे परचेस माल करणे, डायरेक्ट माल शेतावर विकणे, अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्हाला चांगला जम बसता आम्ही बऱ्याचशा ठिकाणी कंपनीला माल दिला. तो सुद्धा माल काही दिवसानंतर कंपनी वगैरे काय व्यवस्थित चालणार आमच्या हिशोबात. मग आम्ही काय केलं, आम्ही फळबागाकडे वळलो. डाळिंबाची लागवड केल्यानंतर डाळिंबामध्ये चांगली पडतळ बसली आम्हाला. आता डाळिंबाची शेती आमची भरपूर आहे. आता 40 एकर आमचं डाळिंब आहे. सगळे मुलं मॅनेजमेंट करतात, सगळं औषध वगैरे सगळे पंपाने फवारतात, सगळ्या फ्लोअर करून त्याच्यावरती. तर आमच्या मुलांना आम्ही असं शिकवलं की बाबा ह्याच्यापेक्षा आपल्याला शेती चांगली आहे, तर मुलांना हे पटत नाही. तर त्याच्याकरता त्यांना आम्ही शिक्षण थोडं कमी दिलं. शिक्षण कमी दिल्यामुळे त्यांना नोकरीचा सोर्स कुठं मिळालेला नाही. त्याच्यामुळे ते शेतावर आले आणि आम्ही त्याच्यामुळे नंतर आम्ही मग जमीन वाढवायला सुरुवात केली. मी मागच्या वर्षी पास आउट झालो आहे ॲग्रिकल्चरमध्ये. मी सर आता UPSC प्रिपरेशन करतो आहे. माझं शिक्षण MA इंग्लिश झालेलं आहे. सुरुवात या गोट्याची एका म्हशीपासून झाली. 2005 पासून सुरुवात झाली. 2005 साली एक म्हैस घेतली होती. एक म्हैस घेतल्यानंतर त्याच्या दुधापासून पैसे मिळत गेल्यानंतर दुसरी घेतल्यानंतर जसा हळूहळू बाजारपेठेमध्ये दूध विकत गेलं तसं वाढवत गेलं. मी 2012 साठी ग्रॅज्युएट पासआउट झालो. 1 वर्ष जॉब केलं मी. त्याच्यानंतर आता MPSC किंवा बँकिंगचा अभ्यास करतोय आता सध्या. याचं दिवसभराचं काम सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून चालू होतं. पहाटे 5ला सुरू झाल्यानंतर 7 वाजेपर्यंत सगळं काम होतं. 7-7:30 पर्यंत. पहाटे 5ला उठायचं, सकाळचं लवकर शेण वगैरे काढायचं, खराटा मारायचा,
खायला टाकायचं, खुराक टाकायचा, धाराला बसायचं, धारा काढल्यानंतर दूध पॅकिंग करायचं आणि ते बाजारपेठेत पिशवीद्वारे पॅकिंग करून विकायचं. आता अजून वाढवायचं आहे. पलीकडे गोटा बनवलेला आहे मी अजून, त्यात एक 15 मशीनचं प्रोजेक्ट करायचं चाललं आहे. जसे जसे पुढं बाजारपेठेत गिराईक वाढत जाईल तसं तसं म्हशी घेणार आहे मी हळूहळू. मी माझी इच्छा पहिली मेडिकल जाण्यासाठी होती, परंतु एकदा मी माझ्या आजोबाला भेटलो. जेव्हा आजोबाला भेटलो तेव्हा आजोबांनी आपल्या शेतीची परिस्थिती सांगितली. 12वीत असताना तेव्हा जेव्हा शेतीची परिस्थिती सांगितली, आपल्या इकडे दुष्काळ आहे, आपल्या इकडे आत्महत्या करतात, तेव्हा मला कुठेतरी काहीतरी वाटलं की बाबा मेडिकल करून सध्या काही नाही आहे, तर आम्ही ॲग्रिकल्चर करून आपल्या शेती डेव्हलप कशी करावी ते करण्यासाठी मी इथे ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घेतलं. की माझी जी 20-25 एकर शेती आहे, मी ॲग्रिकल्चर करून MSc करून माझ्या फील्डमध्ये मी जॉब करणार. दंडचिकाटी जर केली, स्वतः व्यवसाय केला, तर गव्हर्नमेंट जॉबपेक्षा याच्यातून फायदा मिळू शकतो आपल्याला. एकंदरीतच काय, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. या युक्तीप्रमाणे पुसटशी का होईना पण सुरुवात झाली आहे. डौल मोराच्या मानता रे डौल मानता, ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा, तन सर्जाची हनम जोडी, तन सर्जाची हनम जोडी, पुन्हा हुवीत हाती घोडी माझ्या राजार.